नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। लाडकी बहीण योजनेची पडताळणी आता ऑगस्ट महिन्यापासून नव्याने सुरू होणार आहेत। प्रथमच जून महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाला नाही, त्यामुळे सगळीकडे संतप्त व्यक्त केला जात आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून वगळण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमधून आता परत ऑगस्टपासून याची पडताळणी सुरू होणार आहे। आता यात महत्त्वाचं काय पडताळणी केली जाणार आहे, तर ज्या फॅमिलीमध्ये मल्टिपल लाभ घेतला जात असेल, जसे की 2 अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला जरी लाभ घेत असतील आणि 1 अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील, तर अशा महिलांना आता अपात्र ठरवण्यात येणारे ऑगस्ट महिन्यापासून मल्टिपल फॅमिली लाभ असा एक शेरा मारला जाईल त्यांच्या याच्या पुढे ॲप्लिकेशनच्या पुढे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे। काही संपूर्ण अपडेट आहे, पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, पहिलेच लाडक्या बहिणीचा दर प्रत्येक हप्त्यामधून काही प्रमाणात लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे। त्यांना काहीही रिझन न देता डायरेक्टली वगळण्यात आलेलं आहे। हा त्यांच्यावर अत्यंत झालेला अन्याय आहे मित्रांनो, कारण जेव्हा राज्य सरकारचं इलेक्शन होतं तर तेव्हा प्रत्येकाला लाभ दिला, त्यामुळे आता त्यांना वगळणं हे कितपत योग्य आहे हे आता आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच। कारण याच्यावर जे अपोजिशन लीडर्स आहेत ते याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहेत मित्रांनो। त्या लाडक्या बहिणींना खरोखरच पहिल्यापासून पैसे हे मिळत होते, त्यांना पैसे द्यायला पाहिजे राज्य सरकारने, असे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर ऑगस्टपासून अजून काही महत्त्वाच्या गोष्टींचं पडताळणी होणार आहे, ज्यात तुमच्या घरामध्ये जरी 4 व्हीलर असेल तर तुम्हाला बाद करण्यात येईल। त्यानंतर जे तुमचं वय आहे ते 18 वर्षापेक्षा कमी ज्या वयाच्या महिला आहेत त्या लाभ घेत आलेल्या आहेत, तर त्यांचा आता लाभ बंद करण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यापासून। आणि त्यानंतर 65 वर्षापेक्षा जर जास्त वय झालेलं असेल तरीही अशा लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं इन्कम हे चेक केलं जाणार आहे। जरी 2.5 लाखाच्या वरती तुमच्या घराचं इन्कम असेल तर तिथं प्रत्येक लाडक्या बहिणीचं लाभ आहे तर तो लाभ बंद करण्यात येणार आहे मित्रांनो। तर पहा तुम्ही स्वतः काय ही अपडेट आलेली, साम टीव्हीने ही अपडेट दिलेली। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्टपासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिला त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे। स्वतःचं किंवा कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांनाही लाभ बंद केलाय। संजय गांधी निराधार योजनेचा अन्य वैयक्तिक योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांचेही लाडकीचे पैसे बंद झालेत। 18 वर्ष पूर्ण नसताना देखील अर्ज केलेल्या मुलींनाही लाडकीचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर कुणाकुणाचे लाभ बंद केले जात आहेत, करण्यात आले त्याबाबतची माहिती दिली आहे।